लसणाच्या पाकळ्या तुपामध्ये परतून खाण्याचे काय फायदे आहेत हे बघूयात। तुपात लसणाच्या पाकळ्या परतून खाणे हा एक आयुर्वेदिक उपाय आहे। आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारा असा उपाय आहे। लसणात ॲलिसिन नावाचं पोषक तत्व असतं आणि तुपामध्ये ब्युटेरिक ॲसिड असतं। हे दोन्ही जे पोषक घटक आहेत ते काय करतात, पोटातील गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेसारख्याच्या समस्या ते दूर करतात। थंडीमध्ये तुपात परतलेल्या लसणाच्या पाकळ्या खाल्ल्यानं शरीराला ऊब मिळते, त्यामुळे थंडीमध्ये हे जास्त खावं। लसणात अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, यामुळं संसर्गापासून शरीराचा बचाव होतो। तर तुपातील जे पोषक घटक आहेत त्यामुळं शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते। तूप आणि लसणातील पोषक तत्व हृदयासंबंधीचे जे आजार आहेत त्याची लक्षणं आहेत ते कमी करण्यासाठी मदत करतात। तूप, लसूण शरीरातील जे मेटाबॉलिझम आहे ते वाढवतं आणि त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते। लसूण आणि तूप तणाव दूर करून आपला मूड आहे तो रिफ्रेश करण्यासाठी देखील मदत करतात। लसूण तुपातले अँटीऑक्सिडंट, अँटी एजिंग गुण तुमची त्वचा आणि केसांचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात। त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठीही लसूण आणि तूप मदत करतात। याचबरोबर सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही पदार्थ जर मर्यादेपेक्षा जर जास्त खाल्ला तर त्याच्या शरीरावरती हे दुष्परिणामच दिसून येतात। त्यामुळे कोणत्याही पदार्थाचं सेवन आहे ते मर्यादित करावं। लसणाचे खूप सारे फायदे आहेत, परंतु हा उष्ण असतो, त्यामुळे खायची जर झाली तुम्हाला तर मॅक्झिमम 1 किंवा 2 पाकळी ही तुपामध्ये खावी, त्याच्यापेक्षा जास्त याचं सेवन करू नये। आणि उन्हाळ्यामध्ये तर याचं सेवन करू नका, कारण तो उष्ण असतो। आता जे थंडीचे दिवस आहेत यामध्ये तुम्हाला याचा खूप जास्त छान फायदा होऊ शकतो, त्यामुळे नक्की ट्राय करा।